नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हिवाळा म्हणजे गारवा, चविष्ट खवय्या पदार्थ आणि आराम, त्यासोबतच वजनही वाढतं आणि ते कमी करणं खूप जणांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। तुम्हीही हिवाळ्यात वाढलेलं वजन उन्हाळ्यामध्ये कमी करण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका। आज मी तुम्हाला काही सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहे जे तुमचं वजन झटपट कमी करण्यात मदत करतील। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खा। म्हणजे मित्रांनो, तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं खूप महत्त्वाची ठरतात। त्यामध्ये टरबूज, खरबूज, काकडी, संत्रा, द्राक्ष यांसारखी फळे भरपूर प्रमाणात खा। त्यामुळे शरीरातील पाणी संतुलित राहील, डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही आणि पचनक्रिया देखील सुरळीत राहील। यामुळे तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल। त्यानंतर फायबरयुक्त आहार घ्या। फायबरयुक्त आहार घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते। आहार तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी गाजर, बीट, रताळी, ब्रोकोली, कडधान्ये, डाळी, राजमा, छोले यासारखे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खायला हवेत। हे पदार्थ तुमच्या पचन संस्थेला मदत करून वजन घटवण्यास उपयुक्त ठरतात। फायबरमुळे पोट भरलेलं वाटतं, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि फास्ट फूड खाण्याकडे तुमचा कल कमी होतो। त्यानंतर मित्रांनो, नैसर्गिक आणि घरगुती पेय प्या। वजन कमी करण्यासाठी महागडी डिटॉक्स ड्रिंक्स घेण्याची गरज नाही। घरात सहज उपलब्ध असलेली काही नैसर्गिक पेय तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात। नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक आणि शिकंजी यासारखी घरगुती पेय तुम्हाला हायड्रेटेड ठेवतात आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतात। यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया ही वेगवान होते। हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड्स वाढवा। जर तुम्हाला झटपट आणि नैसर्गिकरित्या वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि सॅलडचा समावेश करा। आहार तज्ञांच्या मते हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकून वजन कमी करण्यास मदत करतात। पालक, मेथी, कोथिंबीर, आळूची पानं, गाजर, कोबी यांसारख्या भाज्या अधिक प्रमाणात खा आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती द्या। साखर आणि मैद्याचे प्रमाण कमी करा। साखर आणि मैदा हे वजन वाढवण्यामागचं मुख्य कारण असतं। हिवाळ्यामध्ये मिठाया, गोड पदार्थ, बेकरी आयटम्स आणि फास्ट फूड खाण्याकडे आपला कल जास्त असतो। पण जर वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर या साखरयुक्त पदार्थांचं प्रमाण हे कमी करायलाच हवं। साखरेच्या जागी मध किंवा गूळ वापरा आणि जंक फूड ऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडा। नियमित व्यायाम करा। फक्त आहार बदलून चालणार नाही, त्यासोबत नियमित व्यायाम करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। रोज किमान 30 ते 45 मिनिट चालणे, सायकलिंग, योगा किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्याने शरीराची चरबी कमी होते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता। उन्हाळ्यामध्ये थोडासा आळस येतो, पण जर तुम्ही सकाळी फिरायला जाण्याची सवय लावली तर तुमचं वजन झपाट्याने कमी नक्कीच होईल। झोपेचे वेळापत्रक ठरवा। झोपेचं आणि वजनाचं खूप जवळचं नातं आहे। जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो। उन्हाळ्यामध्ये उशिरा झोपायची आणि उशिरा उठायची सवय लागते, पण जर वजन कमी करायचं असेल तर रात्री 7 ते 8 तास शांत झोप घ्या। त्यामुळे तुमचं शरीर व्यवस्थित कार्य करेल आणि वजन देखील नियंत्रणात राहील। तर मग मित्रांनो, हिवाळ्यामध्ये वाढलेलं वजन उन्हाळ्यामध्ये कमी करण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा। योग्य आहार, नियमित व्यायाम आणि साखरेचा कमीत कमी वापर या सवयी अंगीकारल्या तर वजन झपाट्याने कमी होऊ शकतं। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।